एफडीएच्या अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलंय। मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टानं अधिकाऱ्यांना झापलं। कॅन्टीन अस्वच्छ असताना 98% स्वच्छ कशी असा सवाल करत हायकोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। कारण मंत्रालयामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत तपासणीसाठी उच्च न्यायालयानं त्यांचे वकील देखील पाठवले होते। मात्र एकीकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा अहवाल दिला, तर दुसरीकडे हायकोर्टाच्या वकिलांनी कॅन्टीनमधल्या अस्वच्छतेचे पुरावे सादर केले। दरम्यान यानंतर हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। या प्रकरणामध्ये आता पुढची सुनावणी 6 ऑगस्टला पार पडणार आहे। हायकोर्टात नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया। मंत्रालयातील कॅन्टीनची 30 मिनिटं तपासणी केली, त्यात 98% कॅन्टीन स्वच्छ असल्याचं सांगितलं। हे कसं शक्य आहे असं कोर्टानं विचारलं। आज तुम्ही जी तपासणी केली त्यात अर्ध्या तासात एवढ्या त्रुटी कशा आढळल्या असाही सवाल हायकोर्टानं केला। तर पाण्याचा निचरा होणाऱ्या जाळ्या, फ्रीजमध्ये अस्वच्छता आढळली, बेसिनची जागाही अस्वच्छ होती असं वकिलांनी सांगितलं। भारतात सगळ्यांना समान न्याय आहे, व्हीआयपी कल्चर नाही असं हायकोर्टानं वकिलांना सांगितलं। मंत्रालयाच्या उपाहारगृहाचं लायसन्स रद्द करा किंवा केळीवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा असं हायकोर्टानं सांगितलं। तर घाण पाणी किचनमध्ये साचलं होतं असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं। जमिनीवर अस्वच्छ पाणी होतं, नळांची गळती सुरू होती, फ्रीज अस्वच्छ होतं असंही वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। फ्रीजपेक्षा चपलेचा स्टँड स्वच्छ असतो का असा सवाल हायकोर्टानं वकिलांना केला। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटं सांगितलं, हा न्यायालयाचा अपमान असल्याचंही हायकोर्ट म्हणाले। कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचं एफडीएनं सांगितलं होतं। अनियमितता आढळली तर नोटीस द्यायला हवी, सुधारणेसाठी संधी द्यायला हवी असं हायकोर्टानं मत व्यक्त केलंय। आम्ही दुसरी संधी देतो, तुम्ही थेट परवाने रद्द करतात असं हायकोर्टानं सुनावलंय। तुम्ही चांगलं काम करतायत हे मान्य आहे, मात्र सर्वांना समान न्याय दिला पाहिजे असंही कोर्टानं सुनावलंय। तुम्ही मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना रद्द करा किंवा त्यांचा परवाना पूर्ववत करा असं हायकोर्टानं म्हटलंय। एफडीएच्या अधिकाऱ्यांची भूमिका दुटप्पी असल्याचंही हायकोर्टानं यावेळेला म्हटलेलं आहे। आम्ही वकिलांना पाठवलं नसतं तर एफडीएच्या अधिकाऱ्याने दिलेला अहवाल मान्य करावा लागला असता असंही कोर्ट म्हणाले। मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनचा रिपोर्ट कॉपी पेस्ट असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। 6 ऑगस्टला या प्रकरणातली पुढील तारीख हायकोर्टाकडून देण्यात आली आहे। मंत्रालयाचं कॅन्टीन काय आकाशात ना आलं का? त्यांच्यावरती रेड नाही घालायची? तेच हायकोर्टाने मुद्दा उपस्थित केला की तुमच्या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक सापडत नाही, असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही खासगी आस्थापनांना वेगळा न्याय देता आणि तुमच्या जे प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ। जर अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या मंत्र्याच्या केबिन मध्ये जाऊ शकते, तर एफडीए गेलं तर काय चुकीचं झालं? अरे यार, अँटी करप्शन ब्युरो झरबळांच्या केबिन मध्ये गेलो होतो यार। म्हणजे ते आदिवासी मंत्री आहेत, गरीब माणूस आहे म्हणून त्याच्या केबिन मध्ये जायचं? मंत्रालय आहे त्यातल्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जास्त प्रसिद्धी मिळते। तशा प्रसिद्धीच्या मोहामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी न पडता त्यांची जी भूमिका ती अतिशय योग्य आहे। म्हणजे त्यांनी जी भूमिका घेतली की शाळांच्या 50 मीटर अंतरावर जंक फूड बंदी अतिशय चांगली गोष्ट आहे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं किंवा लक्ष घालणं गरजेचं आहे। रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी घाणेरड्या प्रकारचं जे अन्नपदार्थ असतात, प्रामुख्यानं पनीर हे फार मोठ्या प्रमाणात कुजलेलं पनीर वगैरे ठेवलं जातं, अशा तक्रारी त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे।